नशीब त्या उशीला जीव नाही तर उशीचा कधीच कार्यक्रम झाला असता. जसं काय तो बॉल आहे अशी तो उशीवर फेकत होता आणि त्याची कॅच घेत होता. आणि आज मस्त गवारीच्या शेंगा मला बनवायच्या होत्या. खूप दिवस झालं होतं गवारीच्या शेंगाच खाल्ल्या नव्हत्या, म्हणून म्हटलं आज बनवाव्यात. तर कढईमध्ये मी आधी शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे आणि लसण याचा मसाला बनवायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला कढई ठेवायची गॅसवर. कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे, मोहरी, जगभरातले सगळे मसाले टाका. मी धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद पावडर, नंतर गरम मसाला, सगळे मसाले टाकले. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेल्या गवारीच्या शेंगा टाकायच्या आहेत आणि मस्त झाकण लावून त्या शिजून द्यायच्या आहेत. थोडंसं पाणी पण त्याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून मसाला आपला जळला नाही पाहिजे. आणि पाणी टाकून मस्त शिजून द्यायच्या जरा वेळ. आणि तिकडे गवारीच्या शेंगा पण शिजत होत्या. म्हटलं चपात्या पण लाटून घ्याव्या साईड बाय साईड, म्हणजे लवकर आपलं उरकत. मी असंच करते, एका साईडला भाजी टाकते आणि एका साईडला चपात्या किंवा भाकरी बनवायची असेल भाकरी बनवून घेते, म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि लवकर पण उरकतं. आणि मस्त गवारीच्या शेंगामध्ये आता आपल्याला जे शेंगदाणे आणि लसूण याचा आपण जो मसाला बनवला आहे ना तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि मस्त एन्जॉय करायचं. खूप छान लागतात अशा गवारीच्या शेंगा. पातळ गवारीची भाजी बनवण्यापेक्षा अशी बनवायची, खूप मस्त लागते. आमच्या इथे तर खूप आवडीने खाल्ली जाते ही भाजी. आणि हो, मध्ये मध्ये आमचं चालू होतं पाणी घेणं वगैरे. आणि इकडे माझा स्वयंपाक पण चालू होता. मस्त भाजी पण शिजली. आता मस्त छान एन्जॉय करायचा. खूप छान लागते. माझ्या मुलाला पण आवडते ही भाजी, म्हणजे खूप दिवसानंतर खायला त्याला आवडते. नाही तर सारखं जर दिली ना तो खाणार नाही. खूप दिवस झाले होते म्हणून हा बेत बनवला. बघा कसं छान दिसतंय ना. खूप छान मेनू आहे आजचा माझ्या आवडीची भाजी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.